हे मी 2 वाट्या बेसन घेतलं. आज मी पालक भजे बनवत आहे. त्यामध्ये मी कांदा घालून घेते, नंतर मिरची टाकते, ही कोथिंबीर आहे कापलेली ते पण टाकून घेते. त्यानंतर मी पालक पण बारीक चिरलेली टाकून घेते. छान धुवून कापलेली आहे. नंतर मी यामध्ये थोडे तीळ घालते. थोडा ओवा पण टाकून घेते. जिरे टाकून घेते. थोडं लसूण जिरं पण घालून घेते. त्यानंतर मी तिखट टाकते, आपल्याला जेवढं लागतं तेवढं. मी 2 चमच तिखट टाकलं, कारण मिरची थोडी जास्त टाकलेली आहे त्यामुळे. हळद पण टाकली अर्धा चमच, आणि मीठ पण 1 चमच छोटा. यामध्ये मी अर्धा चमच तेल टाकून घेते. आता मी मिक्स करून घेते हे सर्व मिश्रण. नंतर थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेते. जसं आपण भज्याला भिजवतो तसंच भिजवायचं. पालक भज्याला पण खूप छान लागतात. हे बघा, असं भिजवून घेतलं मी. आता तेल पण गरम होत आहे, टाकून घेते.